लागू होतो आणि हे सरकार अवकाळी असल्यामुळे सातत्याने पावसाचा लहरीपणाला सामोरं या राज्यातल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना जावं लागत आहे। आसमानी आणि संकट हे महाराष्ट्रावर आलेलं आहे आणि सतत काँग्रेस पक्ष राज्यपालांना भेटल्यापासून तर इतर वापरत असताना सरसकट 50,000 रुपये प्रति हे शेतकऱ्यांना मदत म्हणून तात्काळ द्यावे ही कमाल मर्यादा न ठेवता ह्या 50,000 रुपये हेक्टरीनुसार त्यांनी वापरावं ही आमची मागणी होती। मागच्या आठवड्यात देखील या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केला होता मुख्यमंत्र्यांनाही, त्यानुसार आम्ही पत्र लिहिलेलं आहे। मात्र हे मूक बहिर आणि आंधळ सरकार आहे आणि केवळ भ्रष्टाचार करण्यामध्ये लिप्त आहे। एवढ्या मोठ्या प्रकारची आपत्ती येऊन देखील हे काहीही करायला तयार नाही, ही अत्यंत संतापजनक आहे। एवढंच नाही तर आपण बघताय की मागच्या 10 दिवसापासून पाऊस पडत असताना एकही मंत्री मुख्यमंत्री हा या सगळ्या पावसाच्या परिस्थितीवर हे बोलायला तयार नव्हते। मदतीचा हात देण्याची कुठलीही भाषा यांची नव्हती। कोणताही यांचा मंत्री जो आहे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्या ठिकाणी जात नव्हते आणि एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना एक चुकार शब्दही या तोंडातून जर काढायला तयार नसतील तर अशा सर्व वृत्तीचा प्रवृत्तीचा धिक्कार केला पाहिजे। आम्ही आज ओला दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये सरसकट शेतकऱ्यांना मदत करा ही अनुदान स्वरूपाची आमची मागणी आहे। 2 प्रकारचं नुकसान झालेलं आहे। एक, पिकांची अतिवृष्टीमुळे पिकांची झालेले नुकसान, पूर्ण खरीप हंगाम जो आहे हा बुडलेला आहे। हा झाला पहिला प्रकार। यामध्ये आम्ही हेक्टरी 50,000 रुपयानुसार मदत द्यावी ही आमची त्या संदर्भातली मागणी आहे। तो दुसरा जो प्रकार आहे तो जमिनीचं झालेलं नुकसान आहे। जमिनी खरडून जाण्याचा जो प्रकार घडला आहे आणि नदीच्या नाल्याच्या काठाच्या आजूबाजूचे जे शेत आहेत हे पूर्णपणे जे शेत आहेत हे यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ती जमीन पुन्हा पीक घेण्याच्या लायक राहिलेली नाही। अशा सर्व जमिनींना प्रति 5 लाख रुपये ही त्या शेताला पुन्हा कसण्याजोगी करण्याकरता ही सरकारनं मदत करावी ही आमची मागणी आहे। ओला दुष्काळ जाहीर करत असतानाच आपण मत मागत असताना कर्जमाफीची गोष्ट आपण केली होती। त्या कर्जमाफीच्या गोष्टीचं ताबडतोब आपण त्याचं पालन करावं आणि कर्जमाफी देखील करावी ही आमची मागणी आहे। एकंदरीत झालेलं जे नुकसान आहे, महाराष्ट्रात झालेलं नुकसान जे आहे हे थोडं थिडकं नाही तर 143,24,000 हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता पूर्ण ज्या 7 विभागामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यात मराठवाड्यामध्ये या पावसाच्या अनुषंगाने सर्वात जास्त जे नुकसान झालं त्यामध्ये संभाजीनगरमध्ये 20 लाख हेक्टर आणि लातूरमध्ये 27 लाख हेक्टर असं दोन्ही मिळून केवळ 48 लाख हेक्टर जमीन जी आहे ही मराठवाड्यातली आहे आणि या ठिकाणी तर अत्यंत वाईट अशी अवस्था ही पिकांची झालेली आहे। पुरांनी परमोच्च बिंदू गाठला आहे, ना भूतो ना भविष्यती अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आलेला आहे आणि एवढं सगळं होत असताना यांच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये काही बोलत नाही, कुठल्याही स्वरूपाचा दिलासा जे आहेत ते देत नाही आणि या मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकी आहेत या फक्त गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारच्या भ्रष्टाचारासाठीच आहेत का? त्यांनी या मीटिंगमध्ये जर चर्चा होत नसेल ते गंभीर बाब आहे। एकंदरीत महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 58 जे तालुके आहेत त्या 358 पैकी 30 जिल्हे आणि 300 तालुके जे आहेत ते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त झालेले आहेत। सर्व तालुके सरासरीपेक्षा जास्त हा पाऊस पडलेला आहे आणि ही सगळी शासकीय आकडेवारी आहे आणि शासनच आता तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं मजूर कबूल करतं, खरीप पीक त्या ठिकाणी नष्ट झाल्याचं कबूल करतं, मात्र दमडी देत नाही, वटाच्या अक्षरावर लावतो। कृषी मंत्री एका दुःखात रमी खेळतात। कृषी मंत्री हे शेतकऱ्यांना भिकाऱ्याशी तुलना करतात, अजून काय 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 त्यांचे चालू आहेत, मात्र शेतकऱ्यांना नदीला धावून आणि एवढ्या मोठ्या पूर परिस्थितीमध्ये काही करायला तयार नाही याचा आम्ही या निमित्ताने या ठिकाणी धिक्कार करतो। काँग्रेसने यापूर्वी अतिवृष्टीच्या आमच्या समित्या ज्या आहेत ह्या ठिकठिकाणी पाठवल्या होत्या। नांदेडमध्ये माणिकराव ठाकरे साहेबांच्या प्रमुख अध्यक्षपदाखाली
तिथले खासदार रवींद्र चव्हाणजी यांच्या समोर नांदेडला पूरग्रस्त भागामध्ये पाहणी आधीच केली होती. विदर्भात देखील तशा स्वरूपाच्या आमच्या त्यानुसार कमिशनरला भेटणे आणि गोष्टींचा पाठपुरावा केला आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा तेव्हा कुठेतरी सरकारला ही सगळी आकडेवारी जी आहे ती जाहीर केली. आता या पार्श्वभूमीवर आपल्याशीच गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा आम्ही या ठिकाणी संवाद साधत आहोत आणि तो साधत असताना आमचंही सर्व जे नेतृत्व आहे हे शेतकऱ्यांच्या बांधावर थेट स्वरूपामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत संभाजीनगर या ठिकाणी व जालना जिल्हा या 2 जिल्ह्यांकरता कल्याण काळे साहेबांच्या खासदारांच्या समिती प्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या मदतीला जाण्याकरता, त्यांना दिलासा देण्याचा, प्रशासनाशी करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी आम्ही नियुक्त केलेला आहे. सोबतच लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांकरता लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीरावजी या खासदार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत. नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांकरता नांदेडचे जे खासदार आहेत श्रीयुत रवींद्रजी चव्हाण हे समिती प्रमुख आहेत. अमरावती विभागात माणिकरावजी ठाकरे, यशोमती ठाकूर हे समिती त्यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी जाणार आहे. नागपूर विभागामध्ये गडचिरोलीचे जे खासदार आहेत नामदेवराव किरसन हे आणि तद्वतच खासदार द्वय प्रशांत पडोळेजी, रामकुमार बर्वेजी हे त्या ठिकाणी जात आहेत. तर उत्तर महाराष्ट्र त्या ठिकाणी शोभाताई बच्चाव ज्या खासदार आहेत धुळ्याच्या या त्या जाणार आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या अनुदानाच्या अनुषंगानं समिती ठिकठिकाणी ही पोहोचलेली आहे. येणाऱ्या 2 दिवसात त्या समिती सर्वांना भेट देऊन त्या ठिकाणी प्रशासनालाही भेट देत असताना जी मागणी शेतकऱ्यांची ही लावून धरणार आहेत. हे या निमित्ताने सांगताना सरकारकडूनही आमची अपेक्षा आहे की अरे हे कशासाठी आपण एवढा सगळा खेळखंडोबा मांडलाय, पंचनाम्याचा घाट कसा आहे. आपले एक मंत्री म्हणतात डाचा सर्वे करायचा का, आता म्हणतील चिखलाचा करायचा का. आणि याआधी वारंवार अशा प्रकारच्या आपत्ती आल्यानंतर आणि तुमचीच आकडेवारी सांगते की 300 जिल्ह्यांमध्ये 330 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सर्व जाहीर असताना आणि पावसाची जी सरासरी आहे सरासरीने देखील आपल्या सर्व या ओढलेल्या आहेत आणि सरासरीपेक्षा 1.5पट, दुप्पट, तिप्पट असा पाऊस आल्यानंतर आता आपण थेट स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50,000 रुपये हे जमा करा. याआधी आपल्याला आठवत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची अट न करता शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे देण्याची एक पद्धत महाराष्ट्रात सुरू केली होती. लाल्या नावाचा आजार पडला कपाशीवर त्याचे पैसे दिले, उंटअळी पडली त्याचे पैसे दिले, पिल्या पडला पैसे दिले, काळ्या जाप झाला त्याचे पैसे दिले, बोंडाळी आली त्याचे पैसे दिले, गारपीट झाली त्याचे पैसे दिले. त्यामुळे अशा जेव्हा घटना होतात तेव्हा सातत्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकण्याचं एक महाराष्ट्राचं एक परंपरा आहे, ती काळाची गरज आहे. आज शेतकरी हवाल दिलाय, शेतमालाला भाव नाही आणि अशा परिस्थितीत सरकार झोपा काढतंय का, हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित. त्यामुळे शासनानं तातडीने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. पूर परिस्थितीनंतर आपण जर पाहिलं तर सरकारमधील अनेक मंत्री हे बांधावर न जाता त्या बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आता कृषी मंत्री हे राज्यभरात फिरताना पाहायला मिळतात आणि आजच्या बैठकीत देखील मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, त्या जिल्ह्यात जाऊन सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठेतरी उशिराने हल्ली करताना पाहायला मिळत. सरकारच्या मंत्र्याला जर सूचना द्याव्या लागत असतील तर हे सरकार बंद पडलेलं आहे. ही धक्काप्लेट गाडी नाही तर ही आता कुठल्याच पद्धतीने हे निकृष्ट स्वरूपाचं प्रशासन सरकारचं असल्याचं जाहीर होत आहे. कारण हा पाऊस काय आज यांना सूचना दिल्या हा पाऊस 8 दिवसापासून गत 8 पासून ही पूर परिस्थिती आहे. पालकमंत्र्यांनी तळ ठोकून आपापल्या जिल्ह्यात राहायला पाहिजे होतं, मात्र पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकायला तयार नाही. आणि मुख्यमंत्र्यांना जर आदेश द्यावे लागतात तर याचा अर्थ जो आहे यांचा प्रशासनावर वचक नाही. आणि राहिला प्रश्न बांधावर हे का गेले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी का जाऊन उभे राहत नाही. यांना सर्व इतर धंदे करायला वेळ आहे, मात्र यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला आणि बांधावर जाण्याकरता जर वेळ नसेल तर ही शर्मेची बाब आहे. हिंदी में जानना चाहिए
या सोबतच डोंबिवलीमध्ये एक अत्यंत संतापजनक अशा प्रकारची घडलेली आहे। एका 72 वर्षाच्या काँग्रेस कार्यकर्त्या स्वतःच्या तब्येती डॉक्टरकडे दवाखान्यात गेलेला असताना दवाखान्याच्या बाहेर बोलवलं, त्यांना दमदाटी केली आणि त्यांना अत्यंत वेडा प्रकार केला। आम्ही त्याचा धिक्कार करतो, आम्ही त्याचा निषेध करतो। अरे दवाखान्यातल्या माणसाला आपण बाहेर बोलवता लाज वाटली पाहिजे। एक दलित कार्यकर्ता जो आजारी आहे, जो डोळे तपासण्याकरता गेला होता, अशा दलित कार्यकर्त्याला आपण बाहेर येऊन त्याच्या सोबत जर अशा स्वरूपाने जर कारवाई करत असाल तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आणि काय बोलले कार्यकर्ते तर शुद्ध बात, ॲट्रॉसिटी मध्ये ज्या शिव्या दिल्यानंतर ॲट्रॉसिटी दाखल होते, अशा स्वरूपाच्या जातीवाचक त्याची जात काढून माजले का आणि त्यासाठी शिवीगाळ ही जर एखाद्या कार्यकर्त्याला होत असेल तर ही अत्यंत संतापजनक बाब आहे। आणि हे जे लोक कार्यकर्ते होते भाजपचे, हे कोण होते? हे भाजपचे कार्यकर्ते गुन्हेगार होते। यांचा मोर्चा जो होता याच्यावर 22 दाखल आहेत, बलात्कार दाखल आहे। दुसरा जो त्याच्यासोबत होता त्याच्यावर 20 गुन्हे दाखल आहे। त्यामुळे गुंडांची टोळी गावागावात कशा पद्धतीने फिरते याचं हे अत्यंत विदारक विकृत अशा स्वरूपाचं चित्र आहे। कुठेतरी मागच्या आठवड्यात तो एक पाळून ठेवलेला एक माणूस हा जयंत पाटलांसारख्या माणसाच्या संदर्भात एक वक्तव्य करतो, तिचा एक कळस आपण घेतलेलाच आहे। आणि एवढ्या मोठी गंभीर झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन संस्कृती रक्षण केलं पाहिजे हे एक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होत असताना आज भाजपच्या पुन्हा डोंबिवलीमध्ये एक नंगा नाच हा त्या ठिकाणी घातलेला आहे। संदर्भामध्ये तात्काळ स्वरूपात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे। आणि भाजपचा जो मास आहे हा याच्याकडे आम्ही सहन करून घेणार नाही। मलाही धडा काँग्रेस स्वस्थ बसणार नाही हा इशारा देखील आम्हाला त्यांना द्यायचा आहे। सर, बाढ़ प्रभावित इलाके हैं मराठवाड़ा, बाकी इस तरह की स्थिति है, क्या कहना? पूरा महाराष्ट्र जो है 30 जिले और 300 तहसील जो है वो पूरे बाढ़ की और अतिवृष्टि की चपेट में आ चुके हैं। और ऐसे स्थिति में पूरा जो खरीफ हंगाम लायक फसल होती है हो चुकी है। ऐसे समय में 50,000 रुपये हेक्टेयर तत्काल किसान को देना चाहिए। जो खेती बाढ़ के कारण तहस नहस हो गई उसके लिए हेक्टेयर 5 लाख रुपए भी देना चाहिए। और तात्काल स्वरूप में किसी पंचनामा किसी चीज का जरूरत नहीं, तात्काल स्वरूप में महाराष्ट्र में उन्होंने हाल डिक्लेयर करना चाहिए, ये हमारी मांग है। और लगातार हमने मांग को दोहराते रहे हैं। इस मांग को लेकर हम महामहिम राज्यपाल जी के पास भी संपर्क किया है। पिछले 10 दिन से हम लगातार इस चीज को बोल रहे हैं। इसी चीज को हमारी समितियां बनी है, हमारे सारे कांग्रेस के जो नेता है हर जगह जा जाकर किसानों कर रहे हैं, उनको हौसला अफजाई करने का काम कर, मगर सरकार सोई हुई है। उनके जो प्रभारी मंत्री है वो अभी तक वहां पर फसल बर्बाद होने के बावजूद वहां पर किसी भी फील्ड पे नहीं गए। उन्होंने अभी तक कोई अनुदान या किसी प्रकार से किसान को मदद की जो ना जाकर कोई योजना उनके लिए लाई। तो ये सरकार का ये रवैया जो है बहुत ही गलत है, हम उसकी निंदा करते हैं। लेकिन लगातार सरकार की तरफ से ये बोला जाए कि हम सिचुएशन को मॉनिटर रहे हैं, खुद इंफॉर्मेशन दे कह रहे हैं कि हम रिलीफ जो है दे रहे हैं। तो रिलीफ क्या मिला? 300 तहसील पानी में है, आपने एक फूटी कौड़ी दी? मंत्री जो है प्रभारी मंत्री क्या वो वहां फील्ड पर गए? उन्होंने इतनी आपदा में जाकर वहां कोई उनको मदद का काम किया? लोगों को जान बचाने के लिए कोई ऑपरेशन किया? ये कुछ भी नहीं किया। और लगातार संपर्क में है क्या है? कौन से संपर्क में हो, किसके संपर्क में हो कि ऑनलाइन रमी खेल रहे हो? जो डोंबिवली की घटना हुई वो घटना को क्या किस तरह से निषेध करते हैं? डोंबिवली की घटना बहुत ही घिनौनी घटना है। जो 72 साल की उम्र का एक दलित एक कार्यकर्ता है, उसने फेसबुक पर अपने एक पोस्ट को शेयर करने के बाद के कारण वहां पर जाकर जो घिनौना कृत्य किया दवाखाने हॉस्पिटल से बाहर ला,
उनको दलित है, उनको जात से गाली दिया, ज्यादा मस्ती में आ गए, तुम्हारे जात के लोग ऐसे होते हैं, इस प्रकार से यदि उनको धमकाया गया होगा और उनके साथ एक अभद्र व्यवहार किया है तो हम इसकी कड़ी शब्दों में इसकी निंदा करते हैं। पिछले हफ्ते में भी महाराष्ट्र के एनसीपी के एक बड़े नेता को भी लेके इसी प्रकार से गाली गलौज और एक बहुत ही असभ्य टिप्पणी उन पर की थी। और पूरे महाराष्ट्र में आज संस्कृति रक्षण की बात चल रही है और ऐसे अवसर पर यदि 22 जिसने गुने किए हैं और 22 में अपराधों में खून के बलात्कार के अपराध जिस पर है, वो यदि आरोपी हॉस्पिटल से बाहर कांग्रेस कार्यकर्ता को खींचता है तो इसका मतलब क्या है? तो है उस पर 20 गुने दाखिल है। और ऐसे लोग गुंडागर्दी खुलेआम जो महाराष्ट्र में कर रहे हैं, ये समझ से परे है। विकृतता का ये बहुत बड़ा एक अपने ऊपर एक चरण सीमा इन सब चीजों की है। हम इसकी निंदा तो करते गए, मगर बीजेपी को भी हम इसका सबक सिखाएंगे। ये भी एक चुनौती इस घटना के माध्यम से हम देना चाहेंगे। सर, कल प्रधानमंत्री ने एक खुला पत्र लिखा देश की जनता के लिए कि जीएसटी बचत उत्सव मनाया जाए, इस तरह से क्या कहना चाहिए? 8 साल जो लूट बची थी, 8 साल जो है वो आम आदमी को, गरीब आदमी को, स्कूल के बच्चों को इतना ही नहीं तो मरने के बाद जो जलाने की जो लकड़ी चाहिए वहां तक जीएसटी लगाया। और अभी 8 साल के बाद यदि जीएसटी वापस लेते हैं तो अपने ही बड़प्पन का यदि कोई ढोल पिटवा रहा है तो ये भी एक विकृतता ही है। और पहले से राहुल गांधी जी जो कह रहे थे कि उसका 18 की कैप चाहिए, स्लैब उसके कम करो, और ये 18 से ऊपर है, स्लैब उसमें 9 है, इसलिए गब्बर सिंह टैक्स कहा जाता था। इन सब चीजें याद आ रही है तो इन्होंने ये प्रायश्चित्त सप्ताह के नाते इन्होंने इसको आगे लेके जाना चाहिए था। कितने पैसे आपने गलत तरीके से टैक्स से इकट्ठा किए वो बताना चाहिए, और इसके कारण देश का क्या नुकसान हुआ ये बताने के बजाय खूट की पीठ का एक हास्यास्पद प्रयास नरेंद्र मोदी जी कर रहे हैं। सर, जिस तरह से नवरात्रि चल रही है, अलग अलग जगह गर्म हो रहा है, तो उसमें ये कहा जा रहा है कि आईडी प्रूफ देखा जाएगा, जो नॉन मुस्लिम है उनको नहीं छोड़ा जाएगा अंदर। बाकी ये सवाल उठाए जा रहे हैं अलग अलग तरह से, क्या कहना चाहिए? इनके पास जो आपदा है उसमें काम करने के लिए, राहत के लिए इनके पास कोई मैकेनिज्म नहीं, इनकी कोई इच्छा नहीं। इनकी बेरोजगारी जो है, बड़ी बेरोजगारी पर युवाओं को रोजगार देने के लिए रोजगार नहीं, महंगाई बढ़ गई है उसको कम करने के लिए इनके पास कुछ नहीं है। आए दिन ये भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम कर करके ये जो खेल चल रहा है ये इनका साजिश है। आईडी देखते हुए एक धर्म को देंगे कि मत आओ, कल जाके बोलेंगे कि इसी जाति के लोगों ने आओ, और फिर उसके बाद कहेंगे कि एक ही लोगों ने आओ। इनका जो तरीका है ये तोड़ो फोड़ो राज करो, ये अंग्रेजों का जो तरीका वही तरीका ये अपनाते रहते हैं। सर, एयरलाइंस पाकिस्तान एयरलाइंस है और उनको एयर स्पेस बंद कर दिया गया है कि यहाँ इंडिया के एयर स्पेस से ना जाए, किस तरह से देखते हैं? क्या इंटरनेशनल इशू है, इस पर उसकी पार्श्वभूमि क्या है इसको लेके मुझे पता नहीं, मगर कुछ चीजें सुरक्षा दृष्टिकोण से यदि है तो उस पर पूरी जानकारी लेकर बोलना ही ठीक रहेगा।